पक्षकार महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी कोल्हापुरातील 15 वकिलांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांचाही समावेश आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर। विजय, आकांक्षा, खरं तर 7 मार्च रोजी जो प्रकार घडला होता कोल्हापूरच्या जिल्हा कोर्टामध्ये, त्यावेळी एक महिला पक्षकार त्या ठिकाणी सुनावणीसाठी आली होती। त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि त्याच वादाच्या दरम्यान महिला पक्षकार आणि महिला वकील यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। तो वाद इतका विकोपाला गेला की हाणामारीपर्यंत ते प्रकरण गेलं आणि त्याच्यानंतर वकिलांनी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे तो या संबंधित महिला पक्षकार आहे त्यांनी केला आणि ती तक्रार आहे ती कोल्हापूरच्या सर्किट बेंच समोर ठेवली आणि त्याच्यानंतर सर्किट बेंचने आदेश दिले की जे सगळे वकील यामध्ये होते त्या सगळ्या वकिलांवरती गुन्हा दाखल करा आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे। हे प्रकरण खूप वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळलं, कारण सर्किट बेंचने कोल्हापूर पोलिसांना देखील या सगळ्या प्रकरणी कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यांना देखील सूचना दिल्या होत्या, सुरक्षेच्या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे आता वकिलांवरतीच गुन्हा दाखल झाल्यानं खूप मोठी चर्चा आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।